नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय चतुर्मुखला. म्हणजे प्लॅन तर झालाय, मी आता इथं बसलोय एका जागी, कारण आदित्य येतोय त्याची गाडी घेऊन. मग तिथनं आम्ही यशला पण घेऊन जातो ना आज. काय माहिती कधी येतोय, मी खूप वेळ झाला थांबलोय, पण बघू, मज्जा तर खूप येईल. सकाळ सकाळ आता किती 5 वाजलेत, पण हे लेट करतोय खूप, अजून आलाच नाही. तर मित्रांनो, आता आदित्य भाऊ आलाय आहे, पण आता मला काय तो बोलायला लागलाय की अचानक चतुर्मुखचा कॅन्सल झाला, तर आता याचं काहीतरी काम आहे, टोयोटाच्या शोरूमला जायचंय म्हणतो. त्याच्या पप्पाचं काहीतरी काम आहे, बघू काय होतं. पण जर कॅन्सल होणार असेल तर मूड ऑफ होईल. तर बिचारा यश बोललाय फिरायला होईल सकाळ सकाळी, पण आदित्य भाऊ डायरेक्ट कॅन्सल करायचं म्हणते. बघू काय होते, मग तुम्हाला रस्ता दाखवतो. का सकाळ सकाळचं पण जाम होते म्हणल्यावर काय बोलावं. जाम म्हणजे टँकरमुळे अडकले वाटते सगळं. बघू आता आपण जाऊ, यश येते त्याच्यानंतर ना बघू आपण. तर मित्रांनो, आता आदित्य भाऊचं आत्ताशी काम चालू झालंय, पर उजेड पडला इतका वेळ झाला, आणि आता यश भाऊ आलेले आहेत. आता यश आलाय. आता आम्ही चाललोय चतुर्मुखच्या साईडला, पण काय माहित आता रिटर्न यावं लागतंय का जाणं होते. बघू पुढे गेल्यावर आता बघू. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर फोकस फोन किती द्या तुझा? किती? 17,000 18,000. काय झालं? काय झालं? गिअर चेंज केला ना, बंद पडली का गाडी? बंद पडून दगड लावा. असं वाटतं लोक बोर होत असतील ना, आपण काय इतके भारी आहेत का हे लोक बघत बसतील. आपले डोंगरी दाखवून रोही कसलं भारी दिसते बघ. तर मित्रांनो, आता आलोय आम्ही चतुर्मुखला. तर आता इले कुत्रे बित्रे फुल, आता गाडी इथं लावली आदित्य भाऊनी. पहिला गेलो असतो आपण. इथं कुत्र्यांना बघून मीच घाबरायला लागले. अरे पण आपण आंघोळी केल्यात तरी. नॉनव्हेज खाल्लं का? हे मी काल नॉनव्हेज खाल्लं हा? रात्री. पाणी मारतं का डोक्यावर? नको राहू दे मित्रांनो. काम हे काढतं. तर आता दर्शन तर काही केलं नाही, बाहेरनच दर्शन केलंय मी. यशनी केलंय आतमधनं दर्शन, पण आता आम्ही निघतो डायरेक्ट इथनं. बाकी काही नाही. थोडीफार मी गाडी आता चालवून खाली घाटातनं घेईन, आणि डायरेक्ट आम्ही मग स्वर्गात भेटू. यार इथे एक मंदिर आहे, आम्हाला लय वर्षापासून इथं जायचंय. जातो ना एक दिवशी. ब्लॉग काढायला चालू करतो पण विसरूनच जातो मी. ब्लॉगर आहे, लय मोठा फेमस ब्लॉगर आहे. बरोबर आहे का नाही?